नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शब्दवेल मराठी क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण मराठी व्याकरणातील सुसंगत वाक्याचा परिच्छेद हा घटक पाहणार आहोत. दिलेले वाक्य काळजीपूर्वक वाचा. प्रश्नातील किंवा वाक्यातील अर्थ समजून घ्या. 3. पर्यायातील सर्व उत्तरे योग्यच वाटतात, त्यासाठी योग्य पर्यायाचा वापर करून उत्तरे लिहा. 3. ही वाक्य एक वाचून तिसऱ्या वाक्याचा अर्थ लक्षात घेऊनच वरील वाक्यातील पर्याय निवडा. योग्य उत्तराची निवड करा. 1. आज शाळेत खूप टिंबटिंब होती. 1. शांतता, गडबड, चंगळ, गर्दी. कारण आज आमच्या शाळेचा टिंबटिंब साजरा होत होता. 1. स्वातंत्र्य दिन. 2. स्नेहसंमेलन. 3. वार्षिक निकाल. 4. क्रीडा महोत्सव. सर्व विद्यार्थ्यांनी रंगीबेरंगी कपडे घालून टिंबटिंब सादर केले. 1. धावणे. 2. निबंध. 3. सांस्कृतिक कार्यक्रम. 4. पाढे. आता आपण सुसंगत वाक्यातील परिच्छेदाची उत्तरे पाहूयात. आज शाळेत खूप गडबड होती. कारण आज आमच्या शाळेचा स्नेहसंमेलन साजरा होत होता. सर्व विद्यार्थ्यांनी रंगीबेरंगी कपडे घालून सांस्कृतिक कार्यक्रम केले. म्हणजेच गडबड पहिलं उत्तर आहे, दुसरं उत्तर स्नेहसंमेलन आणि तिसरं सांस्कृतिक कार्यक्रम. परिच्छेद दुसरा. जंगलाचा राजा टिंबटिंब गर्जना केली. वाघाने, सिंहाने, हत्तीने कोल्हे. त्याची ती भीषण गर्जना ऐकून सर्व प्राणी टिंबटिंब झाले. आनंदी. 2. गोळा. 3. भयभीत. 4. सुस्त. आणि आपापला जीव वाचवण्यासाठी सर्वजण टिंबटिंब सुटले. 1. गाऊन. 2. पळत. 3. नाचू. 4. खाऊन. आता आपण सुसंगत वाक्याचा पूर्ण परिच्छेद पाहूयात. जंगलाचा राजा सिंहाने गर्जना केली. त्याची ती भीषण गर्जना ऐकून सर्वजण प्राणी भयभीत झाले आणि आपापला जीव वाचवण्यासाठी सर्वजण पळत सुटले. तर पहिल्यात उत्तर काय? सिंहाने. दुसरं भयभीत आणि 3 पळत सुटले. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अभ्यास करत राहा. धन्यवाद.